महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना महाराष्ट्राविषयी काय वाटतं, त्यांना महाराष्ट्राच्या या सगळ्या राज्यकर्त्यांकडून विकासाचा एक कोणता अजेंडा अपेक्षित आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतनी हा अत्यंत महाराष्ट्र दृष्टीने लोक उपयोगी कार्यक्रम आज इकडे घेतला, त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा. आपणाला माहीतच आहे की ह्या देशात संसदीय लोकशाहीची पद्धत आहे आणि खऱ्या अर्थाने जर संसदीय लोकशाहीत लोकांचा विश्वास वाढवायचा असेल आणि संसदीय लोकशाहीला योग्यरित्या डेव्हलप आणि स्ट्रेंथन करायचं असेल तर ह्यात सभागृहाचा खूप मोठा रोल येतो. विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, या संस्थांमध्ये निश्चितपणे जनसामान्यांची नजर सातत्याने असते, की आशा असते, अपेक्षा असते की आपले प्रश्न, आपल्या अडचणी या प्लॅटफॉर्मवरती अड्रेस होतील आणि त्या सोडवल्या पण जातील. आणि जर का ह्या प्लॅटफॉर्मचे प्रोसिडिंग योग्यरित्या चालल्या नाहीत तर ह्याचा परिणाम थेट संसदीय लोकशाही या सिस्टमवरती होईल. लोकांचा विश्वास संसदीय लोकशाहीवरनं कमी होईल अथवा त्याला काही दगाफटका होऊ शकेल. आणि म्हणून देशात जर संसदीय लोकशाही अजून बळकट करायची असेल तर माझ्या मते सभागृहातलं कामकाज योग्यरित्या चालणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणूनच सभागृह हा संसदीय लोकशाहीचा एक मूलभूत हिस्सा आहे असं मला वाटतं. आता अधिवेशन सुरू आहे नागपुरात. आता आधी आलेल्या पाहुण्यांकडून पण बोलताना असं जाणवलं की विरोधी पक्ष देखील मजबूत असायला हवा. एका चांगल्या लोकशाहीचं, बळकट लोकशाहीचं लक्षण आहे. पण आताचा विरोधी पक्ष तेवढा हवा तेवढा स्ट्रॉंग वाटत नाही. असं आहे का की सरकारला एक विरोधी पक्षाचा धाक दिसत नाहीये? कसं चित्र आहे आता डोळ्यासमोर? नाही, मला वाटतं कुठच्याही लोकशाहीला जर का प्रोग्रेसिव्हली पुढे जायचं असेल तर त्यात विरोधी पक्षाचाही खूप मोठा वाटा असतो. आपल्याला माहीतच आहे की विरोधी पक्षाचं काम हे सरकारवरती योग्यरित्या नजर ठेवून सरकारकडनं केलेल्या कामाचा चोख हिशोब घेणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रात आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अत्यंत प्रभावशाली विरोधी पक्ष आपल्याला दिसलेला आहे, विरोधी पक्ष नेते दिसलेले आहेत आणि तीच प्रथा परंपरा यापुढेही चालू राहील याची मला खात्री आहे. आपण जो उल्लेख केलात की शेवटी पॉलिटिक्स म्हणा किंवा पब्लिक लाईफ म्हणा हे फार परसेप्टिव्ह आहे. त्यामुळे परसेप्शन आपण कसं निर्माण करतो यावरनं आपली इमेज घडते आणि खऱ्या अर्थाने परसेप्शन क्रिएट करायचं काम हे राजकारण्यांच्या हातात फार कमी राहिलेलं आहे. ते मला वाटतं मीडियाच्या हातात जास्त आहे. धन्यवाद सर मीडियाला श्रेय दिल्याबद्दल. सर असं की विधानसभा अध्यक्ष असतात, सगळे आमदार असतात, आपापल्या भागातून निवडून आलेले आमदार असतात, त्यांच्या पाठी लाखोंची मतं असतात आणि अशा वेळेस एखादा आमदार विषय मांडत असतो आणि कधी कधी तुम्हाला त्याला थांबवायला लागतं. तर ती कसरतच असते की तो सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल, ही कसं तुम्ही कशी साधता? आणि असा काही किस्सा कधी घडलाय का की त्यावेळेस तुम्हाला खरंच एक द्विधा मनस्थिती झाली की आता आपण कसं करायचं? खरं तर ज्या वेळेला मी विधानसभा अध्यक्ष झालो त्यावेळेला मला सातत्याने विचारलं जायचं, तुम्ही तरुण अध्यक्ष आहात, काल परवापर्यंत ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करत होतात त्यांना तुम्ही कंट्रोलमध्ये आता ठेवणार का? तर मला वाटतं गेल्या 5-6 अधिवेशनात जेवढं काय करू शकलो तेवढं केलंय. पण हो, कठीण असतं. परंतु आपल्या महाराष्ट्राची लेजिस्लेटिव्ह बॉडी विधानसभा जी आहे ही अत्यंत प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून देशात ओळखली जाते. ह्या विधिमंडळातल्या या सभागृहाचे जो अत्यंत रिच असा प्रेसिडेंट्स आहे, प्रथा परंपरा आहेत, कल्चर आहे, त्यामुळे या सभागृहात निश्चितपणे एक वेगळं कल्चर दिसून येतं. अध्यक्षांबद्दल, चेअरबद्दलचा जो रिस्पेक्ट आहे, जो आदर आहे, तो कायम ठेवला जातो. आणि म्हणूनच अध्यक्षांचं वय किती असो, अध्यक्षांचा अनुभव किती असो, पण अध्यक्षांकडे योग्यरित्या सभागृहातली वागणूक सातत्याने असते आणि म्हणूनच
महाराष्ट्र विधानसभा ही देशातली प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून जी ओळखली जाते ती पुढे नेण्याचं काम आजही या विधानसभेतील सदस्य करत आहेत. सर, सातत्याने आपणही प्रसारमाध्यमात आपणही पाहता आणि विरोधक कायम आरोप करतात की हे सरकार असंवैधानिक आहे. अशा वेळेस आपली आपली भूमिका काय राहते आणि आपण या गोष्टीकडे याला तुम्ही कसं उत्तर द्याल? नाही, माझा ज्या व्यक्तीचा लोकशाहीवरती विश्वास आहे या देशात त्या व्यक्तीचा संविधानावरती संपूर्ण विश्वास आहे असं मी ग्राह्य धरतो. आणि ज्या संविधानाने शेवटी सरकार कुठचं घटनाबाह्य असेल, ज्या सरकारकडे आकडे नसतील, ज्या सरकारकडे फ्लोअर ऑफ द हाऊसवरती स्ट्रेंथ नसेल आणि तरीही ते सरकारमध्ये असतील तर ते नियमबाह्य घटनाबाह्य असेल, पण ज्या सरकारने आपली मेजॉरिटी फ्लोअर ऑफ द हाऊसवरती एस्टॅब्लिश केली आहे अशा सरकारला घटनाबाह्य मी तर बोलू शकत नाही. परंतु प्रत्येकाचे आपले विचार आहेत, आपला अजेंडा आहे आणि त्याप्रमाणे ते बोलतात, त्याच्यावर रोख तर आपण लावू शकत नाही. निश्चितच आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. काही गोष्टी न्यायालयाच्या किंवा त्या चौकशीच्या आहेत, त्यामुळे निश्चितच अशा गोष्टी आम्ही तुम्हाला नाही विचारणार. पण एक सर, जस्ट एक मनात विचार येतो की जो आमदार ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येतो अशा आमदारांनी निवडून आल्यानंतर आपला एक पक्ष सोडून दुसऱ्या नेत्याकडे जाणं आणि त्याला पाठिंबा देणं हे कितपत योग्य आहे? हे बघा, आपल्याकडे डिफेक्शनसाठी म्हणजेच इकडे शेड्यूल 10च्या प्रोव्हिजन्स आहेत. आपल्या संविधानामध्ये शेड्यूल 10 मध्ये तरतुदी आहेत ज्याच्या अनुषंगाने जर का आपण डिफेक्शनसाठी पात्र झालात तर आपल्याला अपात्र ठरवून आपली सदस्यत्व रद्द करण्याचे प्रोव्हिजन्स तरतुदी या डिफेक्शनच्या कायद्यामध्ये आहेत. परंतु हा कायदा जो आहे हा इव्हॉल्विंग कायदा आहे. हा प्रत्येक वेळेला प्रत्येक घटनेत सुधारणारा कायदा आहे. आपण जर अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे शेड्यूल 10 मध्ये दिलेल्या तरतुदी 1 दशकापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी बघितल्या असतील तर त्या आज आहेत त्याच्यापेक्षा बऱ्याच कमजोर होत्या. उदाहरणात्मक आपण जर बघितलं तर शेड्यूल 10 मध्ये स्प्लिट आणि मर्जरची जी प्रोव्हिजन आहे त्याच्यात मोठी अमेंडमेंट आली आहे. यापूर्वी आपण 2/3 आमदार जर बाहेर पडले तर ते वेगळा गट करून विधानसभेत तरीही काम करू शकत होते. परंतु आता जरी 2/3 आमदार बाहेर पडले तर त्यांना दुसऱ्या कुठच्या राजकीय पक्षाबरोबर मर्ज झाल्याशिवाय शेड्यूल 10 खाली प्रोटेक्शन नव्हतं. ती एक मोठा बदल अमेंडमेंट आणला गेला. अशा अनेक अमेंडमेंट्स आहेत ज्याच्यामुळे हा कायदा अधिक बळकट झालाय, अधिक फर्म झालाय आणि निश्चितपणे संसदीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी असा कायदा निश्चितपणे उपयोगी पडतो. म्हणजे शेड्यूल 10चा तुम्ही जो आता म्हणताय की इव्हॉल्व झालाय, डेव्हलप झालाय कायदा, आता हा बळकट आहे. पण मग असं असतानाही आपल्या समोर 2 उदाहरणं घडली की जिथे निवडून आले वेगळ्या पक्षाबरोबर किंवा निवडून आले तेव्हा परिस्थिती वेगळी आणि आता सत्ताधारी म्हणून जे बसले ती परिस्थिती वेगळी. अशा वेळेस शेड्यूल 10 जे आहे ते इंडिव्हिज्युअल मेंबरला ऍप्लिकेबल आहे, एखाद्या आमदारासाठी ऍप्लिकेबल आहे. पण मला वाटतं तुमचा थेट रोख या प्रश्नाकडे आहे की ज्या वेळेला प्रीपोल अलायन्स होतं म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी आघाडी किंवा युती बनते आणि निवडणुकीनंतर ते वेगळी भूमिका घेतात, अशा परिस्थितीत काय करावं? मला वाटतं शेड्यूल 10 हा केवळ आता इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हसाठी रिस्ट्रिक्ट न करता इलेक्टेड पार्टीजसाठी पण ऍप्लिकेबल केला तर मला वाटतं आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नाचं समाधान प्राप्त होईल. नक्कीच शेड्यूल 10चं माझ्यासमोर पॅरा आहे की अँटी डिफेक्शन लॉसाठी हे शेड्यूल 10 विशेषतः ग्राह्य धरलं जातं. हा 1985ला मूळ पार्लमेंटमध्ये कायदा आला आणि 2002 पासून हा अंमलात आणला गेला. पण ह्या कायद्यामध्ये अजूनही पळवाटा आहेत ना सर, आणि मग त्याच्यावरतीच मग अशा प्रकारे सुनावण्या सुरू होतात. का नाही पटकन याच्यावर निर्णय होऊ शकत? निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की शेड्यूल 10चा कायदा जर आपण बघितलात तर सातत्याने बदलत आलेला हा ह्याच्यात अमेंडमेंट होऊन सुधार होत गेले आहेत आणि म्हणूनच हा कायदा अजून भक्कम करायची प्रक्रिया आणि प्रयत्न सातत्याने चालू आहेत. कोणत्याही कायद्याखाली जर एखादी शिक्षा किंवा एखादी पेनल्टी बसणं आवश्यक असेल तर ते जर वेळ मर्यादित झालं नाही, म्हणजे आपल्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये अशी एक म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड अँड जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. त्यामुळे
हरी पण न करता आणि डिले पण न करता सुवर्ण माध्यम कसा गाठायचा, मध्य कसं गाठायचं, ह्यावरती ही सगळी कला आहे. आणि जर का आपला कॉन्शियन्स क्लिअर असेल तर मला हे वाटतं हे गाठणं काय अवघड नाहीये. हरी पण नाही आणि बरी पण नाही, म्हणजे आता ह्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? 31 डिसेंबरच्याही पुढे जायला लागेल का आपल्याला? नाही, ह्याचा अर्थ एवढाच की निर्णय घ्यायला कुठच्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही, पण कोणतीही घाई केली जाणार नाही. निश्चितच तुम्ही दिरंगाई निश्चित करत नाहीयेत, कारण म्हणूनच आज देखील आपण इव्हन अधिक वेळ थांबून एक पहिल्यांदा असं उदाहरण घडतंय की विधानसभा अध्यक्ष अशा प्रकारच्या प्रकरणाची सुनावणी घेत आहेत आणि त्यासाठी दिवसाचे अनेक तास तुम्ही हे करताय. पण एकीकडे हा जसा पुढे जात राहील, पण ही सुनावणी जशी पुढे जाते तर जस्टिस डिलेड हे होऊ शकतं, कारण निवडणुका येईपर्यंत जर ही सुनावणी सुरू राहिली तर त्या सुनावणीला अर्थच राहणार नाही. नाही, निश्चितपणे निकाल हा योग्यरित्या घेऊन लवकरात लवकर देणं अपेक्षित आहे. पण निकाल देत असताना जर का आपण या विषयातल्या ज्या संविधानिक तरतुदी आहेत, जे विधानसभेचे डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 आहेत, याचं पालन जर केलं नाही, एव्हिडन्स ऍक्टचे प्रोव्हिजन्स ऍप्लिकेबल केले नाहीत, सीपीसीचे काही महत्वपूर्ण ऍप्लिकेबल जे ह्याला प्रोव्हिजन्स आहेत ते अप्लाय केले नाहीत, तर कुठेतरी प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्याय हा आपण फॉलो करणार नाही आणि त्यामुळे जो नुकसान होईल ते अधिक होईल. म्हणजे उपचारापेक्षा इलाज आपल्याला जास्त भारी पडू शकेल अशी परिस्थिती येईल. कारण शेवटी लोकप्रतिनिधी याला लोकांनी निवडून दिलं असतं आणि त्याचं सदस्यत्व जेव्हा आपण बाद ठरवतो तेव्हा आपण त्याला निवडून दिलेल्या 3 लाख लोकांचा हक्क किंवा अधिकार हा थोडाफार वंचित ठेवतो. म्हणून असं कुठचाही निर्णय घेत असताना तो संपूर्ण काळजी घेऊन जे प्राविधान आहेत त्या सगळ्यांचं पालन करून घेतला तरच तो सक्षम आणि आपल्याला टिकाऊ असा म्हणता येईल. पण तुमची भूमिका आम्हाला पटते की त्याच्यामध्ये कोणाला अन्याय होता कामा नये आणि त्यांचे जे वोटर्स आहेत त्यांचा शेवटी विश्वास यांच्यावरती आहे. पण हे होत असताना संविधानाच्याच एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेवर कधी कधी आरोप होतात की तुम्ही हे लवकरात लवकर करा किंवा तुमच्यावर ताशेरे ओढले जातात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मला खात्री आहे तुमचा हेतू विधिमंडळ आणि न्यायमंडळ यांच्यामध्ये वाद निर्माण करायचा नाहीये. नक्कीच नाही, आणि न्यायालयाचा अवमान आम्ही करू इच्छित नाही. पण मला वाटतं बघा, आपल्या संविधानामध्ये न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशरी, कार्यकारी मंडळ म्हणजेच एक्झिक्युटिव्ह आणि विधिमंडळ म्हणजे लेजिस्लेचर, ह्या तिघांनाही समान स्थान दिलेलं आहे आणि तिघांनीही आपल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये राहून आपल्या कार्यक्षेत्रात राहून काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येक संस्थेनी आपल्या मर्यादेत राहून काम करणं हे क्रमप्राप्त आहे, अपेक्षित आहे. आणि तसं होत असताना आपल्याकडे व्हायब्रंट ज्युडिशरी आहे, आपल्याकडे अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत प्रभावशाली अशी लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे. त्यामुळे जर का संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार या तिन्ही अंगांना काम करायचं असेल तर सेल्फ रिस्ट्रेंट आणणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे न्यायमंडळ असेल तर त्यांचा मान राखणं हे केवळ आमचं कर्तव्य नव्हे, तर हे संविधानाने दिलेले आम्हाला आदेश आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही पण एक संविधानिक अंग आहोत. लेजिस्लेटिव्ह बॉडी पण ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. त्यामुळे अशा कॉन्स्टिट्यूशनल बॉडीच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप न करता त्यांचा मान राखणं ही इतर संविधानिक संस्थांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. म्हणजे एका संविधानिक संस्थेने दिलेला निर्णय दुसऱ्या संविधानिक संस्थेला बंधनकारक आहे नाही? निश्चितपणे जर का कुठचीही गोष्ट घटनाबाह्य घडत असेल अथवा कोणतीही गोष्ट नियमबाह्य घडत असेल तर निश्चितपणे त्या संदर्भात आपल्या ज्युडिशियरीला ते रेक्टिफाय करण्याचा अधिकार आहे. कारण आर्टिकल 226 असेल किंवा आर्टिकल 32 असेल, याखाली आपल्या ज्युडिशियरीची जबाबदारी आहे की संविधानामध्ये दिलेल्या ज्या गॅरंटीज आहेत, जे फंडामेंटल राईट्स आहेत, त्याचं प्रोटेक्शन करणं ही ज्युडिशियरीची जबाबदारी आहे. परंतु जोपर्यंत असं घडत नाही, जोपर्यंत कुठचीही इतर संस्था अनकॉन्स्टिट्यूशनल, अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशन
किंवा नियमबाह्य काम करत नाही तोपर्यंत त्या संस्थेच्या अधिकारात हस्तक्षेप करणं मला वाटतं संविधानिक शिस्त तोडण्यासारखं आहे. आणि म्हणूनच मी खरं तर सुप्रीम कोर्टच्या निर्णयाची प्रशंसा करीन की ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावरती बाधा आणून स्वतः कोर्टाला निर्णय घेण्यासंदर्भातली याचिका दाखल केली गेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा अधिकार हा विधिमंडळाचा आहे. त्यामुळे विधिमंडळाचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष जोपर्यंत हा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत या विषयात आम्ही हस्तक्षेप करणं उचित समजत नाही. आणि तसाच निर्णय इलेक्शन कमिशन संदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला ज्यावेळेला याचिका दाखल केली गेली की इलेक्शन कमिशन हे ऑर्डर 15 खाली जोपर्यंत निर्णय देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या निर्णय घ्यायच्या अधिकाराबरोबर कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही. यातून हे दिसून येतं की आपली ज्युडिशरी आपली न्यायव्यवस्था आपलं न्यायमंडळ हे संविधानात दिलेली शिस्त कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि ह्याबद्दलचा गौरव देशातल्या प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे असं मला वाटतं. पण अध्यक्ष महोदय, आपण दिलेल्या निर्णयाला समोरच्या व्यक्तीला तो नाही आवडला तर त्याला चॅलेंज करता येईल? मी दिलेला निर्णय किंवा अध्यक्षांनी दिलेला निर्णय जर का घटनाबाह्य असेल अथवा नियमबाह्य असेल तर निश्चितपणे आर्टिकल 226 असेल किंवा आर्टिकल 32 असेल याच्या अंतर्गत कुठचीही व्यक्ती जी अफेक्टेड असेल ती जाऊन रिट पिटिशन फाईल करू शकतात. म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना जर तुम्ही दिलेला निर्णय नाही पटला तर ते न्यायालयाचं दार ठोकू शकतात किंवा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला नाही वाटला तुमचा निर्णय पटला नाही. शेवटी हा निर्णयापैकी तुम्हाला कुठला तरी जो निर्णय असेल तो एकाला पटणार आणि दुसऱ्याला पटणार नाही. म्हणजे पुन्हा न्यायालयाची पायरी चढणं हे आलंच. या देशातला कोणताही नागरिक न्यायालयाची पायरी चढू शकेल परंतु न्यायालयात गेल्यानंतर जर का दिलेला निर्णय घटनाबाह्य असेल अथवा नियमबाह्य असेल तरच न्यायालय त्याच्यात हस्तक्षेप करेल. म्हणजे थोडक्यात ही प्रक्रिया जी आहे ही एक प्रक्रिया, त्याला काही वेळ लागणार आहे. कोणीही मुद्दाम दिरंगाई करत नाही. आणि आता आपण जी सुनावणी पाहतो त्या सुनावणीमध्ये खरं म्हणजे आम्हाला ही प्रक्रिया पाहताना एक जाणवतं की अगदी बारीक बारीक गोष्टींचा विचार केला जातो की त्या व्हीपची तारीख किती होती, मग तो व्हीप ईमेल गेला की नाही, की व्हॉट्सअपवर गेला, मग त्या व्हीपचा आउटवर्ड नंबर काय होता. खरंच एवढ्या टेक्निकलची गरज असते का? नाही, बघा शेवटी एखादी गोष्ट जर आपल्याला सिद्ध करायची असेल तर लोकशाहीमध्ये आणि आपल्या ज्युरिस्प्रुडन्स प्रमाणे ती पुराव्यानिशी आपल्याला सिद्ध करायला लागते. आणि त्यामुळे ज्या वेळेला मी हे कोर्टात आमच्या वतीने सादर केलं गेलं की ही प्रक्रिया कंप्लीट करण्यासाठी आम्हाला पुरावे घ्यायला लागतील, आम्हाला साक्ष घ्यायला लागेल, साक्ष घेतल्यानंतर त्यांचा उलट तपासही करायची संधी द्यायला लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण केल्या नाहीत तर कुठेतरी नैसर्गिक न्याय हा आपण घडवून आणू शकणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आणि अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच आपली भूमिका आपण अतिशय स्पष्टपणे नेहमीच मांडता, आजही मांडली आहे. सर धन्यवाद. आपण आमच्या महाराष्ट्राचा अजेंडा आणि लोकशाही सशक्त कशी होईल ते तुम्ही साध्या सोप्या शब्दात उलगडून सांगितलं. आमच्या कार्यक्रमात आपण इथे आलात, सहभागी झालात. पुन्हा एकदा खूप मनापासून खूप धन्यवाद. धन्यवाद.